राष्ट्रीय बांधकाम संहितेमधील अग्नी व जीवित सुरक्षा नियमांतर्गत राज्यातील सर्व बांधकाम प्रकल्प, डेटा सेंटर, ईव्ही पार्किंग, मेट्रो स्थानके, वेअर हाऊस, तंत्रज्ञान उद्याने यासारख्या आधुनिक पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र अग्निसुरक्षा निकष लागू होणार असून अग्निसुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक यांनी दिली. अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून जागरूकता आणि पूर्वतयारीनेच जीवित व वित्तहानी टाळता येईल, असंही त्यांनी सांगितलं. फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टर तर्फे आयोजित NBCS 2026 डिकोडेड फायर अँड लाईफ सेफ्टी फॉर मॉडर्न इंडिया या तांत्रिक परिषदेत वारिक बोलत होते. महाराष्ट्र अग्निशमन सेवा, पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या सहकार्याने वाकड येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे सहाय्यक संचालक किरण हत्याळ, PMRDचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटपोडे, NBCS 2026 मसुदा समितीचे सदस्य विनोद कापसे, FSAI पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा सुजल शहा, माजी अध्यक्ष ऋषिकेश कुलकर्णी, सचिव सागर मुनीश्वर यांच्यासह संयोजक सागर कुलकर्णी, सिंपल जैन, विनायक जोगळेकर, अमोल उमरजे, सारिका मोरे, शिवम फायरवाला, मानसी कुलकर्णी, मानस भाटिया, कुणाल कोळपकर आणि ऋतुराज कुलकर्णी उपस्थित होते. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन स्टँडर्ड 2026 याबद्दल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोडमध्ये पार्ट F जो फायर अँड लाईफ सेफ्टीच्या साठी फार महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये इमारतीच्या वेळेला बांधकाम केलं जातं त्याच्यामध्ये अग्निशमन व जीव संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना कराव्यात या संदर्भातल्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. या गाईडलाईन्स महाराष्ट्राचा जो फायर ॲक्ट आहे त्याच्या माध्यमातून या नवीन येणाऱ्या इमारतींसाठी बंधनकारक करण्यात येतात. त्यामुळे याच्यात अवेअरनेसची फार गरज असते. अग्निशमन सेवा असतील, आर्किटेक्ट्स असतील, बिल्डर्स असतील, कन्सल्टंट असतील, यांना ही माहिती पुरवणे हे फार आवश्यक असतं. या स्टँडर्ड्समध्ये नवीन चेंजेस करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये वेअरहाऊसेस असतील, डाटा सेंटर्स असतील यांची नवीन म्हणजे सूचना देण्यात आलेल्या आहेत. इवन मेट्रोज आहेत त्यांच्यासाठी नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत. कमर्शियल किचन्स आहेत, पार्किंग अरेंजमेंट्स आहेत, त्याच्या संदर्भातल्या गाईडलाईन्स आहेत. या सर्वांची आज चर्चा या कार्यशाळेच्या निमित्ताने इथे होणार आहे. आणि इनिशियल स्टेजपासून म्हणजे प्लॅनिंगपासून जर अग्निशमन आणि जीवसंरक्षणाच्या उपाययोजना या इमारतीत केल्या गेल्या तर भविष्यात बिल्डिंगचं जे आयुष्य आहे 50 ते 60 वर्ष बिल्डिंग उभी असते, तर त्या ह्याच्यामध्ये ज्या काही यंत्रणा पुरवलेल्या आहेत त्या चांगल्या सुस्थितीत ठेवल्यानंतर, त्यांची काळजी घेतल्यानंतर जेव्हा केव्हा आपत्कालीन प्रसंग येईल तेव्हा ह्या उपाययोजना कार्यान्वित होतील आणि जीवितहानी आणि वित्तहानी टाळता येणं सहज शक्य आहे. तर या सर्वाचा उहापोह करण्यासाठी ही कार्यशाळा फार अतिशय महत्त्वाची होती आणि याला खूप चांगला प्रतिसाद आज मिळालेला आहे. बरेच आर्किटेक्ट, कन्सल्टंट, डेव्हलपर्स इथे आलेले आहेत, अग्निशमन अधिकारी आलेले आहेत. तर नक्कीच याचा फायदा पुण्यातील आणि सराउंडिंग एरियामधली अग्निसुरक्षिततेबाबत होईल याची मला खात्री आहे. अग्निसुरक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानावर आधारित देखरेखीचे महत्त्व अधोरेखित करताना किरण हत्याळ म्हणाले, महाराष्ट्र अग्निशमन कायद्याअंतर्गत इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित ऑटोमेटेड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टीम लागू करण्यावर भर दिला जात आहे. ACMS मुळे अग्निसुरक्षा यंत्रणेवर रिअल टाइम देखरेख शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी देवेंद्र पोटपोडे यांनीही मार्गदर्शन केले. परिषदेत NBCS 2026 मधील महत्त्वपूर्ण बदल, अंमलबजावणीतील आव्हाने आणि उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक अनुपालन याविषयी विनोद कापसे यांनी मार्गदर्शन केले. सुजल शहा यांनी प्रास्ताविकात वाढते शहरीकरण, उंच इमारती आणि बदलते बांधकाम तंत्रज्ञान लक्षात घेता अग्निसुरक्षा नियमांचे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. ऑटोमेटेड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम्स हे जे आहेत 2023 पासून महाराष्ट्र अग्निशमन जो कायदा आहे, महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर ॲक्ट आहे, ह्याच्यामध्ये हे ऑटोमॅटेड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम जी नॉर्मली IoT बेस्ड म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स असते त्याच्यावर अवलंबून आहेत. तर सर्वसाधारण भाषामध्ये अगर सांगायचं झालं म्हणजे समजा तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वगैरे पण अगर जाता आहात आणि तुम्ही गुगल मॅप वगैरे टाकतात तर तुम्हाला ट्रॅफिक किती आहेत, कुठल्या रोडला किती ट्रॅफिक आहे, कुठला रोड सिंपल क्लिअर कट मध्ये कसा आहे हे तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमाद्वारे तुम्हाला कळतं.
सिमिलरली नॉर्मली आपल्या ह्या ज्या बिल्डिंग मधल्या जे काही सिस्टम्स असतात, साधं पाण्याची टँक घ्या किंवा पंप घ्या, हे नॉर्मली आपण बघतो की कधी कधी हे प्रॉपरली मेंटेन नसतं. जी फायरची टँक असतात त्याच्यामध्ये पाणी बरोबर व्यवस्थित नसतं किंवा खाली असते, सिस्टम बरोबर मेंटेन नसतात. तर हे ॲक्च्युली व्यवस्थित असायला पाहिजे आणि ह्याला ज्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसनी त्याला नॉर्मली फिट केले असतात, कारण नॉर्मली सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरच चालू असतात. एकदा ह्या डिव्हाइसेस ह्याच्यावर टाकलात तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोणाकोपऱ्यामध्ये असलात तरी तुमच्या मोबाईलवर, तुमच्या टॅबवर तुमच्या तिथे असलेली जी काही बिल्डिंग आहे त्याची सिस्टम कशी आहेत, कार्यान्वित आहेत, बंद आहेत, पाण्याचा टँक असेल ते पूर्ण आहेत, अर्धा आहे खाली आहेत. समजा चुकून मुकून एखादा डिटेक्टर चालू झालेलं आहे तरी पण ते बघता येतं. पण खरोखर अगर आग लागली असेल तर कुठलीही आग ही पहिले छोट्या प्रथम स्वरूपात असते. इमिजिएटली मग मोठ्या मोठ्या सिस्टमवर अवलंबून राहावं लागत नाही. त्या छोट्याशा एक्सटिंग्विशर असेल किंवा होज रील असेल ह्या माध्यमातून त्याला विझवता येते. पण अगर आपल्याला ते कळलंच नाही तर ते प्रॉब्लेम होतो आणि हे आपल्याला सर्व व्यवस्थित कळलं पाहिजे. ते बेसिकली जे काही सिस्टम आहे त्याचं स्वास्थ्य कसं आहे, मी बोलतो की त्याची कंडिशन कशी आहे, जिवंत आहे की मेलेला आहे, म्हणजे वर्किंग आहे की नॉन वर्किंग आहे, ते सर्व कळण्यासाठी हे नवीन प्रणाली ज्याला आपण ऑटोमेटेड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम म्हणतोय हे आपण ॲक्टमध्ये अंमलात आणलेले आहे. नमस्कार, माझं नाव सागर मनीश्वर, मी FSCI पुणे चॅप्टरचा सेक्रेटरी. त्याच्या अंतर्गत आम्ही फॉर फायर अँड सेफ्टी बिल्डिंग्स ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती असतात त्यांच्या फायर आणि सेफ्टी प्रोटेक्शनसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून कसे आम्ही अवेअरनेस पसरवू शकू जनसामान्यामध्ये त्याचा प्रयत्न करत असतो. तर अशाच एक अनुषंगाने आज आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन स्टँडर्ड्स. प्रत्येक बिल्डिंग बांधताना त्याला काही एक विशिष्ट प्रकारचे नियम पाळावे लागतात. 2026 साली नियमावली आली आहे कन्स्ट्रक्शन स्टँडर्डमध्ये आणि त्याच्या संदर्भात लोकांमध्ये अवेअरनेस पसरवण्यासाठी किंवा त्याच्यातल्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जनसामान्यामध्ये पसरवण्यासाठी हा कार्यक्रम आज आम्ही ठेवला आहे. आज आमच्या इकडे फायर डिपार्टमेंटमधनं दिग्गज लोक आले आहेत. महाराष्ट्र फायर सेफ्टी डिपार्टमेंटचे दिग्गज ऑफिसर असतील, पुण्यातले फायर ऑफिसर असतील किंवा मुंबई ठाण्यातले जे फायर ऑफिसर असतील ते पण आज पुण्यात आले आहेत आणि आज 250 डेलिगेट्स आज इथं आले आहेत.